नमस्कार मित्रांनो, माझं नाव वरद राजेश सावंत आणि आपल्या चॅनल कोकण मालिनी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, मी मागेच एक व्हिडिओ केला, तो म्हणजेच आपल्या गौरेड्यांमुळे आपल्या शेतकऱ्यांना काय काय त्रास होतो त्याबद्दल तुम्हाला सगळं सांगितलं. तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही माळा पण गेलेला आहे आपल्या अनंत आजोबांनी आणि सगळ्यांनी मिळून. तर त्या माळ्यावर आज आम्ही जाणार आहोत आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 9:30. तर आता आम्ही जाणार आहोत. तर आजचा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला मी असं दाखवणार आहे कशा प्रकारे रात्रीचं तिकडे असतं आणि काय करतात ते. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा. चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे बघा आपण पाहू शकता बाबा आणि दादा पण आहेत, चालले आहेत. चला आता मी पण जातो. तर मित्रांनो, इथे बघा आपल्या अनंत आजोबांची इथे बेचकी आहे, आपण पाहू शकता. तर आता एक गोल दगड शोधतोय मी. नाही भेटलो हे बघ. अरे इथे दगड पण भेटलेला आहे. तर थांब. जबरदस्त. सोम बघा फुल तयारीतच येईल झोपाच्या. आजोबा पण आहे बघा आपले यशवंत आजोबा बघा, फुल तयारी करून येईल. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत माळ्यावर. आता बघा सोम वगैरे फुल तयारी करून आलेला आहे. चला आता आपण जाऊया. आणि हा बघा तो बॉडीगार्ड पपलो. आल्या इथे उडी पण मारलेली आहे. तर मित्रांनो, आता मी पण आलेलो आहे वरती माळ्यावरती. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकता एक शेतकरी आपलं पीक या गौरेड्यांपासून वगैरे वाचवण्यासाठी रात्रभर कशी मेहनत करत असतं बघा. इथे झोपणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही, कारण रात्रीची थंडी वगैरे पण असते आणि दव वगैरे पडला तर काही सांगायलाच नको. माहिती झोपा घेतले तुम्ही आपलं हृदय बिदय घेऊन इले झोपा. तर मित्रांनो, सोहम पूर्ण तयारी करून आलेला आहे इकडे झोपायची सगळी. हो, आता आजोबांनी इकडे शेकोटी पण पेटवायला घेतली. पुरे भोंगो झालो.
तर मित्रांनो आता जस्ट मला जाग आलेली आहे. मला वाटतं आता इकडे रात्रीच्या 2:30च्या दरम्यान वाजलेले आहेत. तर मित्रांनो इथे पहिल्याडी म्हणजेच कुठल्या तरी जंगली जनावरांच्या पलीकडे इथे जंगली जनावर येण्याची शक्यता आहे. कारण पहिल्याडी पण ज्या लोकांचे माळे आहेत ते पण त्या जनावरांना हाकलून देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर कुत्र्यांचा पण जोरात भुंकण्याचा आवाज येतो आहे. तर मित्रांनो असं वाटतं आहे की एवढ्या किंवा पलीकडच्या परिसरात जंगली जनावरं आहेत. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30 आणि आता आम्ही जस्ट उठलेलो आहे. तर आता घरी जायची वेळ झालेली आहे. सध्या असं वाटत तर नव्हतं उठण्यासारखं आणि थंडी तर बापरे बाप कसली होती. सोम कसा वाटला? भारी होय. थंडी कसली होती, हां कुडकुडान मेले थंडीत. पण ह्याने आपलं कसं आतमध्ये स्वेटर वगैरे काय घातलं नव्हतं त्यामुळे त्याला थंडी वाजली असेल. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपवतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच जर व्हिडिओ पाहायचे असतील तर कोकण मालवणी बॉय चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. सबस्क्राईब टू कोकण मालवणी बॉय.